नमस्कार मित्रांनो, आज मुंबईकर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण समोर बघत आहात, आज आपण बनवणार आहोत बेसन झुणका भाकर। तर त्याच्यासाठी आपल्याकडे आहे झुणका भाकर बनवण्यासाठी मिरची, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, आपल्याला कांदा, जिरे, मीठ आणि हळद, आणि हा आपण घेतलेला आहे बेसन। तो चला पुढची कृती बघूया। आता आपल्याकडे हे बेसन आहे 2 वाट्या। तर ह्याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करणार आहोत, त्याचा एकदम लिक्विडी असा हे करून घेणार आहोत, गोळ करून घेणार आहोत। तर तो आपण कढईमध्ये टाकण्यासाठी हे आपण बेसनमध्ये पाणी करून टाकून घेतलेलं आहे, त्याचा हे गोळ केलेला आहे। त्याच्यामध्ये आई काय टाकायचं? त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि मग आता फोडणी द्यायची। फोडणी दिल्यावरती टाकायचं ना कढईत। आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण ऍड केलेला आहे। आता हे फक्त ब्राऊन होऊन द्यायचं आहे, कांदा आणि लसूणची पण पूर्ण ब्राऊन होऊन द्यायचं। त्यानंतर काय टाकणार आहे आपण? जिरे आणि हळद टाकायची त्याच्यामध्ये। तर आपण आता जिरे ऍड करणार आहे। टाकणार हिरव्या मिरच्या, प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं। हळद तरी टाकायची, हळद टाकून घ्यायची। फ्राय करून घ्यायचं, ब्राऊन करून घ्यायचं सगळं। आपला कांदा आता ब्राऊन झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आता? बेसनचं गोळ टाकणार। बेसन आता हळूहळू मिक्स करायचं, त्याला थोडं पाणी अजून ऍड करणार आहे। आणि आता किती वेळ ठेवायचा? हे आहे असं आपलं तयार झालेलं आहे पिठलं म्हणू शकता आपण याला, बेसन झुणका भाकर। हे भाकरी बरोबर खाऊ शकतो आपण, भाताबरोबर खाऊ शकतो। हे थोडंसं आटू द्यायचं आपल्याला, अजून घट्ट होऊ द्यायचं। आता हे कोथिंबीर आपण ऍड केली त्याच्यामध्ये। हे आपलं बेसन तयार झालेलं आहे, हे गॅसवरती आपण ठेवलेलं आहे। ह्याला गार्निश करून घेऊया एका प्लेटेत। हे आपलं पिठलं भाकरी तयार झालेलं आहे। पिठलं आणि भाकरी आपण प्लेटिंग करून घेतलेली आहे। ते बघायलाही सुंदर वाटत आहे आणि खाण्यासाठी मी शुअर आहे की सुंदर टेस्टी असणार आहे। तर यस, जर तुम्हाला ही डिश आवडली असेल तर जरूर हे करून बघा। आणि मुंबईकर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।